नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बेलापूर प्रभाग क्रमांक 27 मधून शिवसेनेच्या सरोज रोहिदास पाटील, अमित पाटील, पूनम मिथुन पाटील आणि भारतीताई कोळी असे चारही उमेदवार विजयी झाले असून बेलापूर प्रभागावर शिवसेनेचा एकहाती भगवा झेंडा फडकला आहे। पहिले तर मी छत्रपती शिवरायांना वंदन करते। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना त्रिवार वंदन करते। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा करते। खरं तर आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आमचे नरेशजी म्हस्के साहेब, आमचे उपनेते विजयजी नाहटा साहेब, चौगुले साहेब, या सर्वांचं मी मनापासून आभार मानते। कारण यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलाय तो कुठेतरी आज सार्थ ठरलेला आहे। आणि तुम्ही बघताय की हा विजय माझा नाही, हा विजय माझ्या कार्यकर्त्यांचा विजय। त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे, आज आमचं पॅनल निवडून आलेलं आहे, आमचे चारही उमेदवार आम्ही निवडून आलेले आहेत। हे श्रेय जातं मी माझ्या कुटुंबाला देते। आज माझी महिला आघाडी आहे, मी याच्यामध्ये सगळे माझे कुटुंब आहेत, माझ्या सगळ्या महिला भगिनी आहेत, माझी जी जनता आहे ज्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय, आज जवळजवळ 4 टर्म माझ्या जनतेने माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे। आणि त्या सर्व मतदार बंधू भगिनींचे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मनापासून त्यांचा आभार मानते आणि त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। शिवसेनेने जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम शिवसेना प्रमुख आमचे एकनाथजी शिंदे साहेब, खासदार नरेशजी म्हस्के साहेब, माझे सर्व शिवसेनेची टीम आणि माझ्या मतदारांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आणि माझा भाऊ भले माझ्याशी नाराज होता, पण त्यांना माहित पडलं की मी कुठेतरी कमी पडते, तेव्हा ते माझ्या बरोबर पाठीशी उभी राहिले। माझ्या सर्व शिवसैनिकांची मेहनत, माझ्या सर्व घरच्यांची मेहनत, बेलापूरवाल्यांची मेहनत, सगळ्यांची मेहनत कामी आली आणि सर्वांना मतदारांना आभार मानते, जेणेकरून मला आज या खरंच छोट्याशा का नाही थोड्याशा मताने दिले, पण वो जिता वही सिकंदर। पॅनल तर येणारच होतं कट्टर। आम्ही सर्व शिवसैनिक आणि शिवसेनेच्या एकनिष्ठाने काम केलेलं आहे, सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे, त्या मेहनतीचा त्यांना सर्वांना आभार। तर बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा म्हात्रे यांचे वास्तव्य असणाऱ्या बेलापूर प्रभागात भाजपचा एकही उमेदवार विजयी न झाल्यामुळे आमदार म्हात्रे यांच्या नेतृत्वावर पक्षश्रेष्ठींकडून आता शंका निर्माण होण्यास सुरुवात होणार हे नक्की। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।